छोटी वाटते एकदमच म्हणजे एवढं मोठं त्याचं हे बोर्ड आणि त्याच्यावरती एवढंच छोटंसं डायपर घालून. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी शुभम भाऊ आणि प्रणव भाऊ आम्ही गेलो होतो रॉयल एनफिल्डच्या शोरूमला. तर आपली जी प्रणव भाऊची बुलेट आहे तर त्याचे नंबर प्लेट चेंज करायचं होतं आपल्याला, म्हणून आपण रॉयल एनफिल्ड तर तिकडे गेल्यानंतर आम्ही सगळ्या बुलेट बघितल्या नाही का. हिमालया, रॉयल एनफिल्डची ती जी बुलेट असते 350 वाली ती, त्याच्यानंतर जी हंटर वगैरे सगळ्या जेवढे नाव माहित नव्हते आम्ही तेवढ्या बुलेट बघितल्या. म्हणजे कधी आम्ही बघितल्या पण नव्हत्या का अशा बुलेट असतात असं आम्ही त्या शोरूम मध्ये बघितलं. तर एकदम भारी डुकडुक होत्या सगळ्या नाही का, एकदम नव्या नव्या कोऱ्या मस्त. तर असं वाटत होतं की एखाद्या नाही का आपण आता घेऊनच टाकू आपण डायरेक्ट असे. मग काय तेवढं झाल्यानंतर हे मॅक्विल बघा त्या बुलेटची किती भारी नाही का, एकदम भाई एकदम सही होते ते. मग तेवढं झाल्यानंतर थोडासा फोटो करायचा होता आम्हाला, कारण भूक लागली होती, टाइम खूप लागला होता तिकडे. तर नाही का शुभम भाऊला आणि तुमच्या भाऊला थोडीशी भूक लागली होती. मग आम्ही गेलो आरकेला कोल्ड कॉफी पिली. तर कोल्ड कॉफी पिता नाही पोलीस मामन ते ना त्यांच्या म्हणजे ज्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते आणि जे ट्रिप्स वगैरे होते तर त्यांच्याकडनं ना फाईन घेत होते. तर नाही का भारी एंटरटेनमेंट झालं ते, एकाला अडवायचे, मग त्यांच्याकडनं ती सगळी त्यांची माहिती घ्यायची. मग काय तेवढ्यात आमचे रोल पण आले. मग आम्ही प्रणव भाऊने आणि आम्ही सगळ्यांनी रोल वगैरे खाल्ले. मग नाही का थोडीशी आमची पण फाटली होती. मग आम्ही डायरेक्ट पंचवटीवरनं तिकडून रामकुंडावरनं तसं आम्ही इकडे याच्यावरती आलो औरंगाबाद नाक्यावरती. मग बाईला आपल्या शुभम बाईला आपण सोडलं आणि मग आम्ही रूमवरती परत आलो. तर प्रणव भाऊ म्हणत होता की एवढी मोठी बुलेट आणि एवढी नंबर प्लेट एकदम असं नाही का, एकदम कसं तरी ते वेगळंच वाटतंय ते.